नर्मदे हर. आज आहे 17 नोव्हेंबर, नर्मदा पायी परिक्रमेचा आज 16वा दिवस आहे. आम्ही आता मुलगी आश्रमातून निघालोय. रात्री मुक्कामाला होतो, तिथून आता सकाळी पुढच्या मार्गाला जातोय. नर्मदे हर. सकाळी आता परिक्रमावासे निघालेत पुढच्या वडफल्लीच्या दिशेने. शूलपाणेश्वर महादेव पुढे. अशा प्रकारे आज सकाळचा निसर्ग आहे. आजचा पहिला अवतार बऱ्यापैकी मोठा अवतार आहे. परिक्रमावासी शॉर्टकट मार्गाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. सकाळी सकाळी उजेड पडले की शॉर्टकट मार्ग सापडतात, नाहीतर अंधारात निघालो तर खूप सारा फेरा पडतो. कारण अंधारात शॉर्टकट मार्ग दिसत नाही, पाऊलवाटा दिसत नाही व्यवस्थित, म्हणून जात नाहीत आणि जावं पण नाही. अशा पद्धतीने परिक्रमावासी हळूहळू शॉर्टकट मार्गावर उतरतायत आणि आपल्या पुढच्या मार्गाला सुरळीतपणे प्रवास व्हावा याची काळजी घेऊन चालतायत. सकाळी सकाळी असा निसर्ग अशा प्रकारे पगडंडीच्या मार्गाने सकाळी सकाळी चालताना परिक्रमावासी थोडे दगड आहेत रस्त्यात, सांभाळून चालावं लागतं. सकाळी सकाळी पाय एकदम गारठलेले असतात, त्यांना थोडंसंही लागलं तर खूप दुखतं, खूप लईलाई होते जीवाची, म्हणून थोडं सांभाळून चालावं लागतं. परिक्रमावासी प्रत्येकाचं लक्ष खाली चालताना आणि पुढे एक एक पाऊल सांभाळून आणि विचार करून टाकावा लागतो. नर्मदे हर. सकाळी सकाळी थंड पाण्यातून क्रॉसिंग करावी लागते असं वाटतं की काय? सकाळी सकाळी थंड पाण्यातून क्रॉसिंग करावी लागते असं वाटते की काय? सॉक्स काढावे. पडलेल्या पायांसोबत आता परिक्रमावासियांना थंड पाण्यात आता पुढे आपल्याला हा ओढा क्रॉस करावा लागणार आहे. परिक्रमावासियांचं थोडं हे चाललंय. आता आपल्याला फोन ठेवून मग पुढचा करावा लागेल, नाही तर आपण फोन सकट पाण्यात जाऊ. त्यांची आता तारेवरची कसरत सुरू झाली आहे. एक एक दगडावर सांभाळून पाय ठेवावा लागतो. बर्फाचं वितळून आलेलं पाणी ते जरा सांभाळून या. तिथला दगड हालतो
अशा प्रकारे पायऱ्यावरच्या कसरीनंतर परत अशा दगडांचा मार्ग आहे. ओले पाय, त्यावर पाय सरकण्याची भीती, दगड हलण्याची भीती. झाल्यानंतर परत असा पगडंडी मार्ग आता पुढे. जय. परत अशा पगडंडीतून आपण पुढे आता आपल्या मार्गाला जातोय. रस्ता मार्ग लागलेला आहे. थोडं रस्ता मार्गवर चालायला बरं वाटतं. परिक्रमावासी मागून येत आहेत, काही परिक्रमावासी पुढे निघालेत. नर्मदे हर. चालून आल्यानंतर आपण बिजरी गव्हाण या गावात आलोय. जय बजरंग बँड बिजरी गव्हाण. इकडच्या बँडची काही खासियत वेगळी आहे. खूप खतरनाक आणि छान वाजतात ते बँड. मला तर खूप आवडतात पाहायला. प्रसंग आला तर कधी नाचायलाही आवडेल. बिजरी गव्हाणपासून पुढे परिक्रमावासी निघताना नर्मदे हर. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन झालंय. छान असं वाटतंय. इथे पुढे बिजरी गव्हाण गावाचा आश्रम आलंय. आश्रमसाठी महाराजांनी आम्हाला बोलवलं होतं. ओनली फॉर व्हिजिट साठी काही ना, तरी आमचे परिक्रमावासी आले तिथे. इथे गरम पाण्याची पण छान सोय, बंब लावलाय. सब चीज का रस्त्याचा मार्ग सोडून पुढे पगडंडी मार्ग लागलाय. शॉर्टकट साईड असतात. पगडंडी मार्ग रस्ता थोडा फिरून आहे. आता छोटे छोटे डोंगर आहेत. आपल्याला ते डोंगर छोटे छोटे चढ उतार असं करून आपल्याला शूलपाणेश्वर महादेव, नंतर गोरा कॉलनी असं करून आपल्याला गुजरात बॉर्डर. आजपासून काही 30 किलोमीटर गुजरात बॉर्डर आहे, पण आपण 22 किलोमीटरवर मुक्कामाला थांबणार आहोत. सोबत वयस्कर माणसं आहेत, त्यांचाही विचार करून पुढे रोज चालावं लागतं. नर्मदे हर. रस्त्यात चाललेली आमच्या मैयांची पूजा. चालताना कमीत कमी 1-1.5 तास श्लोक म्हणत राहतात किंवा रामरक्षा स्तोत्र ते म्हणत राहतात. निसर्गाचा व्ह्यू आहे, त्यातून आपली ही पायवाट. तिथून आपले येणारे परिक्रमावासी. नर्मदे हर. अशा पद्धतीने पुढे चालून आल्यानंतर आजचा व्ह्यू असा आहे. आणि इथे डोंगर माथ्याला एक आश्रम आहे. पनाईश्वर महादेव श्रद्धास्थान मानव परिक्रमा सेवा आश्रम, खोडसबार, पोस्ट पिंपळखुंटा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र. नर्मदे हर. परवा रात्रीची शेळी भाकर आणि मस्त ठेचा आज इथं या अशा वातावरणात खायला भेटतोय. आज लहानपणीची आठवण आली, जेव्हा शेतात जात होतो तेव्हा असंच राहायचं, शिडी भाकर आणि लाल तिखट. बालभोग घेऊन आता परिक्रमावासी निघालेत पुढच्या मार्गस्थाला.
नर्मदे हर. पगडंडीच मार्ग आहे. डोंगर उतार मार्ग लागलाय पुढे. परिक्रमावासी आता आपल्या वाटचालीला आहे. पुढचं परत दुपारचा प्रवास आमचा 17 किलोमीटरचा आहे. त्याच्यातून एक 4 किलोमीटर आलेलो आहे पुढे. बाकी अजून 13 किलोमीटरचा प्रवास राहिला आहे. 13 किलोमीटर दुपारचं जेवण आहे. नंतर तिथून थोडं जवळच आहे. मग रात्रीचा मुक्काम. नर्मदे हर. नर्मदे हर. असा पायी परिक्रमेचा प्रवास चाललाय. परिक्रमावासी पण डोंगर आता उतरतायत. जंगल मार्ग अजून आमचा आहेच. मुलगीनंतर पुढे आम्ही जातोय. मोक्कस इथे दुपारचं भोजन प्रसादी घेणार आहोत. त्यानंतर मुक्कामाला पुढे जाणार आहोत. मी थोडं स्वेटर काढले पण थंडीचा तडाखा आहेच. थोडं उशिरा काढायला होतं पण बालभोगसाठी थांबलो होतो म्हणून वारंवार बॅग काढायला आणि उघडवायला त्रास होतो म्हणून घेतलं काढून. पण थंडी वाजतेच आहे कंटिन्युअसली. असा दगडातून खडका दगडातून रस्त्यातून परिक्रमावासी येत आहे आपले. नर्मदे हर. पाय सरकला तर हात पाय तुटायचा असा रस्ता आहे. नर्मदे हर. असा झुडपातून झाडा झुडपातून रस्ता. शुलपाणीचं जंगल. जंगलातून जाण्यासाठी असे मार्ग आहेत. हा थोडा सोपा मार्ग आहे रोजपेक्षा तरी. पण उतार आला की पायात जास्त क्रॅम्प येतात. पाय जास्त दुखतात उतारावर चढपेक्षा. इथे पगडंडीचा मार्ग उतरून थोडासा रस्ता मार्ग लागतो. रस्ता मार्ग नंतर इथे हे केलेले आहेत, निशाणी केलेले आहेत. ते फॉलो करून आपल्याला परत पगडंडीच्या मार्गाने खाली उतरायचे. रस्ता मार्गाने पुढे जाऊन उगीच हे होतं. परिक्रमावासी सगळे इकडेच येत आहेत. आपण पण तिकडेच जातोय. नर्मदे हर. स्लूप ज्यादा आहे या मार्गाला आणि दगड पण भरपूर आहेत. पाय सटकण्याची दाट शक्यता आहे. पण परिक्रमावासी सांभाळून आता एवढ्या दिवसाची प्रॅक्टिस झाली आहे. प्रत्येक जण एक 2-2 वेळास पडले म्हणून आता जपून चालतात. नवीन आपण चालतो, जोरात चालतो, कुठं चालतो कळत नाही. पण आता परिक्रमावासियांना बऱ्यापैकी सवय झाली आहे डोंगर चढ उतर करून, म्हणून आता प्रत्येक जण सांभाळून पाय ठेवतो. तरी नजर चुकताना कधी कधी पाय सरकतो, पडतो माणूस.
आमच्या मैयांचा पायाला अजूनही बरं वाटत नाहीये, तरी मैया हळूहळू हळूहळू नर्मदे हर करत मैयाचा नावाचा जप करत पुढे चालतायत. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. सक्सेसफुली लँडिंग झाली आहे मैयांनी. नर्मदे हर, नर्मदे हर. अशा प्रकारे हा एक पडाव करून आता पुढच्या मार्गाला लागलोय. आता परत पुढची पगडंडी मार्ग, इथं ट्रॅफिक जाम झाली आता परिक्रमावासियांची. वाटतं इकडेही रस्ता आहे, कारण पगडंडी जरा जास्त इकडं झाली आहे. पण परिक्रमावासियांसाठी हिंट म्हणून हा झेंडा दिला आहे, तर आपण या झेंड्याच्या मार्गाने जावं. कारण पुढचे जे फिरून आलेले असतात परिक्रमावासी ते परत फिरायला नको म्हणून इथं एक झेंडा लावला, याच्या पुढे इथे एक झेंडा लावलाय की दुसऱ्या परिक्रमावासियांना त्रास नको व्हायला म्हणून पुढचे परिक्रमावासी असं करून गेलेले असतात. पुन्हा अशा पद्धतीने सगळे परिक्रमावासी एका लाईनीत शिस्तीत कुठेही घाई गडबड न करता चालतायत. इथे एक ओढा आहे, लोकांनी कपडे धुवून टाकलेले आहेत त्या ओढ्यात. नर्मदे चला. कपड्याच्या नादी लागतं म्हणायचं बस कधी माणूस कपडे वाढतात ना कुणाचं म्हटलं जातं. अंग धावाय गे पूजा. ओढा क्रॉस केल्यानंतर परत पगडंडीचा मार्ग लागलाय. आणि वरती रोड पण आलेला आहे. पुढून आता नर्मदे हर. आता परिक्रमावासी पटापट निघतायत. इकडे परिक्रमावासी आता रस्ता मार्ग लागलाय म्हणून पटापट अंतर कापण्याच्या मार्गावर आहेत.
आणि थोडं थकले का पुढे कुठंतरी सावलीत बसायच्या मूडमध्ये सगळे. रस्ता मार्ग लागल्यानंतर परिक्रमावासी जोरात चालताय आता बऱ्यापैकी, कारण चालायला थोडं सोपं जातं. मोठाच उतार उतरून आलोय, पाय थोडं लटलटायला लागलेत प्रत्येक परिक्रमावासियांचे. उतार आला की पाय लटलटायला लागतात. नर्मदे हर. रस्ता मार्ग संपल्यानंतर परत पगडंडी मार्ग लागलाय, म्हणून परिक्रमावासी इथं आराम घेऊन पुढे जात आहेत. थोडासा आराम करून पुढे जाऊन इथं परिक्रमावासी आराम करतायत. थोडासा आराम झाल्यानंतर आमच्या मैया पण आता प्रस्थानाला लागतायत. काही मैया निघालेत पुढे, आपले बाबाजी पण आलेत, दाजी पण आलेत. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारे हे बांबूंची कमानाची रस्ता सहर्ष स्वागत करतोय परिक्रमावासियांचा. खूप छान वाटतं इथे. एकदम शांतता. परिक्रमावासियांचा दंडातल्या घुंगरांचा आवाज आणि त्या पावलांचा आवाज, एकदम शांत असं वातावरण, मनमोहक असं वाटणारं वातावरण आहे आज. काही परिक्रमावासी मागून येत आहेत. पुढे आल्यानंतर एक छोटासा नाला आला आहे, ओढा. त्या ओढ्याला क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या साईडला जायचंय. इथे पुढे आल्यानंतर असं मस्त आमचे झाड आहेत. इथं निवांत आता परिक्रमावासी आराम करणार आहेत. आमचे बी मागील माणसं येत आहेत, ते करून आपण आराम करणार आहोत. या लांब लाकडाचे त्यांना 2 भाग करायचे होते, म्हणून त्यांनी संयमाने एकदम आधी पेशन्स ठेवून एक छोटे एक चाल केली आहे. त्यानंतर ते आता एक खुटी घालून एक वार करून हळूहळू एकदम संयमाने असे काम करत आहेत. पूर्ण रस्ता आता ओढाच्या ओढाच्या कडेने जातोय. थोडस इकडं तिकडं करून ओढाच्या कडेने आता जायचंय.
ओढ्याचा मार्ग संपवून आता थोडा पगडंडी मार्ग आलाय. पगडंडी मार्गातून वरती चढून आता आपण परत पुढे चढ उतार करून जायचंय. आज पगडंडी मार्गाने सकाळपासून कंटिन्यू पगडंडी मार्गच आहे. बालभोग केला तरी अजून भूक लागलेली आहे. आज रस्त्यात एकही दुकान लागलेलं नाही. अजून एक 7-8 किलोमीटर आलोय, एकही दुकान नाही आहे. बिस्किट पाणी बालभोग केला असता तर दुकानाची वाट पाहतोय. आता एखादं गाव यायला पाहिजे, पण एकही गाव नाही आहे. सगळा असा पगडंडी मार्ग आहे. नर्मदे हर. रस्ता झाल्यानंतर इकडनं आता डोंगराचा खडकातून रस्ता आहे आणि इथं भोजन एवं मुक्काम सेवा उपलब्ध. आपाद पिंपळकुटा, अक्कलकुवा, नंदुरबार. पगडंडीचा मार्ग सोडल्यानंतर आता इथे रस्ता मार्ग लागला आहे, म्हणून आता परिक्रमावासियांनी थोडा विश्राम घ्यायचा ठरवलंय. आम्ही थांबलोय, अजून काही परिक्रमावासी मागून येत आहेत. विश्राम झाल्यानंतर आम्ही निघू मोकसच्या रस्त्याला. नर्मदे हर, नर्मदे हर. चला दुकान लागली आहे आणि हेअर सलून, हेअरकट सलून असं आहे. कटिंग सलून. आराम करून पुढे निघाल्यावर आता रस्त्याचा मार्ग आहे तो हे उताराचा आहे. अरे बापरे, रस्ता मार्ग आहे. पुढे काहीतरी आलेलं दिसतंय, मस्त काहीतरी खावंसं वाटल तर खाऊयात. नर्मदे यार. हेअर सलून, किराणा दुकान आणि इथं मस्त गरम गरम उलटा वडापाव. द पॅटीस भेटल, खाऊ. नर्मदे हर. आता पहाडातून आल्यानंतर नाश्ता बालभोग झालाय मैयांचा, तेलकट झालाय. पण आता आम्ही थोडा अजून काहीतरी चविष्ट काहीतरी वेगळं पाहतोय. बाकी तिकडे बसली आहेत. अशा प्रकारे जेवण करून, बालभोग करून आम्ही परिक्रमावासी मोकसच्या दिशेने निघालोय. नर्मदे हर. आता रस्त्याचाच मार्ग आहे, कंटिन्यू चालत जायचंय दुपारच्या भोजन प्रसादीपर्यंत. तिथून परत 10 किलोमीटर पुढे रात्रीचा मुक्काम आहे. आज टोटल 27 किलोमीटरचा रन होणार आहे. त्याच्यातून आपण काही शॉर्टकट्स घेतलेत, त्याच्यातून होईल. किती कमी होतं ते कळलं आपल्याला सायंकाळी. या मैया येत आहेत, त्यांचा पाय आज परत दुखायला लागलाय, त्यामुळे यांना आता आपण गाडी शोधतोय. हाला गाडीवाला याने जर बसवलं तर ठीक आहे. अरे पण त्याला ऑलरेडी सामावून घेतलं तिकडं. गाडीवाला आला होता पण त्याला आधीच थांबवून घेतलं. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर परिक्रमावासी
वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसले तिथे लाईनीत. इकडे तर डायरेक्ट आसनात जाऊन घेतलंय, झोपले. मार्ग सोडून आता पगडंडी मार्ग परत चालू झालाय. आता पगडंडीने जायचंय मोकस आश्रमाकडे. पगडंडी मार्ग आहे असा छोटासा. पगडंडी मार्ग संपून आता रस्त्याचा मार्ग लागलाय. अशापैकी गाडी फुल भरून अशा प्रकारे सातपुडा पर्वत रांगा मधून आपला शिलपाणी जंगलातला प्रवास चालू आहे. सुंदर असं दृश्य दिसतंय. बारीक बारीक डोंगर पाझरताना दगडांवर ओलावा दिसून येतोय. अशा प्रकारे मस्त झाडी, डोंगर, सहवास, छायाचित्र घेताना आपल्या मैया. डांबरी रस्ता आहे आणि मस्त सावलीत आहे, चालायला छान वाटतंय, घाम कमी येतो. वातावरण आहे. आणि शहरांमध्ये जर आपण जातो तर शहरांमध्ये काय असतं, प्रदूषण असतं, त्यानंतर गाड्यांचा आवाज असतो, माणसं कुणी कोणाला ओळखत नाही, सगळेजण आपल्या गोंधळात असतो. मात्र या निसर्गाचा आनंद घेत आम्ही आता चाललेलो आहोत. आणि खर तर एकदा तरी आयुष्यात येऊन माणसाने पायी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. आहे त्या परिस्थितीत कसं राहावं ही नर्मदा परिक्रमा शिकवते. असा आनंद घेत या नर्मदा परिक्रमेचा आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही पण या. नर्मदे हर. श्रम आलेलं दिसतंय. परिक्रमावासींनी आसनं लावलेली आहेत. थोडासा आनंद दिसतोय. नर्मदे हर. मुकेश आश्रमात आता आपण आलोय. आतमध्ये आसनं लावली, काही परिक्रमावासी इथेला आश्रम लावलेत किंवा थंड हवेत. माझा नंबर आहे, तिथं जाऊ नका. हा, कपडे धुवायला नंबर लागले. इथला असा व्ह्यू एकदम छान. आश्रम आहे. सगळ्यांनी आसन लावले मस्त.
आज दुपारचे भोजन प्रसादी अशा पद्धतीने आहे. धागेवर आणून दिलंय. खिचडी प्रसादी, लोणचं, बळवणीतलं घेतलेलं बुंदी माझ्या महाराजांनी दिली होती ती. प्रसादी घेऊन आता मोकाशच्या आश्रमातून परिक्रमावासी निघालेत वडफळीकडे. वडफळी गाव इथून 10 किलोमीटर पुढे. आपल्याला ह्या डोंगरा पार करून पलीकडे जायचंय वडफळी. दुपारचा मार्ग घनदाट अशा जंगलातून जातोय. अरे आमच्या मैया एक 4-5 किलोमीटर जेवण केल्यानंतर 4-5 किलोमीटर चालून आल्यानंतर आता आरामासाठी बसलेला आहात. नर्मदे हर. अजून आता डोंगराच्या ह्या कडाला आलो. अजून महाराष्ट्रातच गुजरात मध्ये जायचं बाकी अजून आपल्याला. हे यार सायकल तोडली रे का? खड्ड्यात टाकली काय? ही जी नदी दिसते ह्या नदीच्या अलीकडे महाराष्ट्र आहे आणि नदीच्या पलीकडे गुजरात आहे. ही बॉर्डर आहे, नदी आहे. तिथं सामोरिक पाहिलेला आहे परिक्रमावासियांनी. असा एक शॉर्टकट पण खूपच खतरनाक आणि डेंजर रस्ता आलाय. सूर्य महाराज पण आता मावळाच्या दिशेने आहेत. आता आपण महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करतोय आणि गुजरातमध्ये आपण एंट्री करायचा करतोय. सॉक्स बिक्स सगळे काढून घ्या. थांबव मी मोबाईल बंद करतो नाही तर मोबाईल सकट जायचं.